दिनांक 20 डिसेंबर 2023. मोटारसायकली चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याची कारवाई. 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय श्री सुनील कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा, माननीय श्री अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, माननीय श्री बी महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करून मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे माननीय श्री अशोक लांडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरू होती. सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनीय बातमीदार कार्यान्वित केले. स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आरोपी नामे शत्रुघ्न रामचंद्र सोळंके, वय 28 वर्ष, राहणार पिंपळगाव काळे, तालुका जळगाव जामोद, हल्ली मुक्काम रिधोरा, तालुका मोताळा, हा विना कागदपत्राची मोटारसायकल विक्रीकरिता मोताळा परिसरात फिरत आहे. अशा गोपनीय माहितीवरून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचा अभिलेख पाहिला असता जळगाव जामोद येथील ग्राम वडशिंगी येथून सदरची मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी नामे शत्रुघ्न यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता सदर मोटारसायकल चोरीच्या रॅकेटमध्ये गंगाराम इकराम पावरा, वय 20 वर्ष, राहणार हलखेडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, तुळशीराम इकराम पावरा, वय 24 वर्ष, राहणार हलखेडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव व सीताराम लेदा मुझालदे, वय 24 वर्ष, राहणार शिरवेल महादेव, तालुका भगवानपुरा, जिल्हा खरगोन, राज्य मध्य प्रदेश हे देखील मोटारसायकल चोरी व विक्रीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपितांकडून आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकूण 42 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, जळगाव, नाशिक तसेच मध्य प्रदेशातील मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील नमूद चारही आरोपितांना तपास दरम्यान अटक करण्यात आली असून सदरचा तपास पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथील पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत. आरोपी 1 ते 3 यांना माननीय विद्यमान न्यायालय जळगाव जामोद येथे हजर केले असता तपासाची गांभीर्यता पाहता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 21 डिसेंबर 2023 येथे PCR दिला आहे. आरोपी क्रमांक 4 यास दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.